नमस्कार, आरंभ ग्रुप्सतर्फे आपलं स्वागत आहे। आज आम्ही तुमच्यासाठी नाशिकमध्ये आरटीओ ऑफिस पासून थोडंच अंतरावर 2 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे। प्रोजेक्ट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर चला शॉर्टमध्ये आपण या संपूर्ण प्रोजेक्टची एक झलक बघूया। सर्वप्रथम हॉल आहे, तिथून पुढे आल्यावर हँडवॉश बेसिन सेक्शन आणि टॉयलेट बाथरूम आहे। पॅसेज मधून पुढे आल्यावर किचन आहे आणि किचनला लागून पाठीमागे वॉशिंग एरिया आहे। त्यानंतर फर्स्ट फ्लोअरवर आल्यावर स्टेअरकेसच्या उजव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे आणि त्याला लागून आपली पहिली बेडरूम आहे। तसंच डाव्या बाजूला दुसरी बेडरूम आहे आणि बेडरूमला अटॅच बाल्कनी आहे। तर चला आता आपण हा संपूर्ण प्रोजेक्ट डिटेलमध्ये एक्सप्लोअर करूया। आपला हा 2 BHK रो हाऊस 1275 स्क्वेअर फीट मध्ये कन्स्ट्रक्टेड आहे। सुरुवातीला पार्किंग आहे, 4 व्हीलर प्लस 2 व्हीलर अशी इथं आपण पार्किंग दिलेली आहे। खाली आणि समोर युनिक पॅटर्न मध्ये पूर्ण टाइल्स लावलेले आहेत आणि हे आपलं फ्रंट एलिव्हेशन आहे। त्यानंतर पार्किंग मध्येच पुढे आल्यावर इथं आपण अंडरग्राउंड वॉटर स्टोरेज दिले आणि त्यावर इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे। साइडच्या वॉलवर डिझाईन देखील आहे। त्यानंतर मेन डोअरने आत आल्यावर हॉल आहे। हॉलमध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे। खाली सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेल्या आहेत। इलेक्ट्रिक स्विच बोर्डला लागूनच डाव्या बाजूला 3 स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे आणि त्यानंतर वर अतिशय सुंदर डिझाईन मध्ये फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग करून दिलेली आहे। उजव्या बाजूच्या वॉलवर टीव्ही युनिट करिता एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहे आणि तुम्ही बघू शकता हॉल साईज ही मोठी असल्यामुळे इथे तुम्ही फर्निचर केल्यावर पण भरपूर जागा वापरायला भेटेल। हॉल मधून पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला स्टेअरकेस आहे। RCC स्टेअरकेस विथ सेफ्टी रेलिंग्स आहेत आणि तिथून पुढे आल्यानंतर हँडवॉश बेसिन सेक्शन आहे। हँडवॉश बेसिन सेक्शन मध्येही अतिशय सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेल्या आहेत आणि त्यासमोरच इथं सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे। बाथरूम मध्येही अतिशय सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेल्या आहेत, तसंच सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ही करून दिलेली आहे। त्यानंतर पॅसेज मधून पुढे आल्यावर किचन आहे। किचन मध्ये एंट्री केल्यास तुम्ही बघू शकता इथं आपलं किचन देखील मोठ्या साईज मध्ये आहे। उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि त्याला लागून स्टोरेज करिता जागा आहे। त्यानंतर समोरच किचन ओट्यावर सिंक म्हणजेच वॉश बेसिनच्या वर सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग केलेलं आहे। त्याच्या पाठीमागे पण युनिक डिझाईन मध्ये पूर्ण टाइल्स लावलेले आहेत। किचन ओट्यावर इलेक्ट्रिक अप्लायन्स करिता एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच आहे आणि त्याला लागून 3 स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे। खिडकीच्या उजव्या बाजूला फ्रीज म्हणजे रेफ्रिजरेटर करिता एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहे आणि वर स्टोरेज करिता एक्स्ट्रा स्पेस आहे। आपलं किचन प्रशस्त साईज मध्ये असल्यामुळे इथं तुम्ही किचन विथ डायनिंग एरिया ही करू शकता। त्यानंतर पाठीमागे वॉशिंग एरिया आहे। वॉशिंग एरियामध्येही वॉशिंग मशीन करिता इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ही करून दिलेली आहे आणि त्यानंतर हा आपल्या 2 BHK रो बंगलोचा बॅक व्ह्यू आहे। आपल्या या प्रोजेक्टचा आणखी एक ॲडव्हान्टेज असा आहे की पाठीमागे पूर्ण ओपन स्पेस आहे, त्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशनची कमी नाही भासणार। तर अशा प्रकारे ही आपली ग्राउंड फ्लोअरची रचना होती। आता आपण फर्स्ट फ्लोअर बघूया। फर्स्ट फ्लोअरवर जाण्याकरिता RCC स्टेअरकेस विथ सेफ्टी रेलिंग्स आहे। फर्स्ट फ्लोअरवर आल्यावर सुरुवातीला उजव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे। याही टॉयलेट बाथरूम मध्ये आत अतिशय सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेले आहेत। आताच आपण हँडवॉश बेसिन ही दिले आहे आणि इथं आपण वेस्टर्न टॉयलेट प्रोव्हाइड करतोय आणि त्याला लागून उजव्या बाजूला ही आपली पहिली बेडरूम आहे। बेडरूम मध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे। खाली सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेल्या आहेत। त्यानंतर समोरच्या वॉलवर बेड लेवलला एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच आहे आणि दुसऱ्या बाजूला ही 3 स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे। खिडकीवर स्टोरेज करिता एक्स्ट्रा स्पेस आहे। आपल्या 2 BHK रो हाऊसच्या किचन आणि हॉल प्रमाणेच बेडरूम साईज पण अतिशय मोठ्या आहेत। त्यानंतर स्टेअरकेसच्या डाव्या बाजूला ही आपली दुसरी बेडरूम आहे। बेडरूम मध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे। खाली सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेल्या आहेत। पुढे आल्यावर उजव्या बाजूला बेड लेवलला आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे आणि वर स्टोरेज करिता एक्स्ट्रा स्पेस आहे। बेडरूम मधून बाल्कनी मध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोअर आहे आणि बाल्कनीत आल्यावर खाली युनिक टेक्स्चर मध्ये टाइल्स लावलेल्या आहेत। समोर ग्लास विथ सेफ्टी रेलिंग्स आहेत आणि इथं आपण बाल्कनी देखील मोठ्या साईज मध्ये दिलेली आहे। वर एलिव्हेशन देखील आहे। त्यानंतर स्टेअरकेसच्या टेरेसवर आल्यावर खाली चॅनल टाईल गोटाईसह वॉटरप्रूफिंग करून दिलेली आहे
आणि इथून पण तुम्ही आजूबाजूचा पूर्ण एरिया बघू शकता. संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये असं आपल्या या प्रोजेक्टचं लोकेशन आहे. RTO ऑफिस आणि नामको हॉस्पिटल पासून अगदी पायदळ अंतरावर असून इथूनच जवळ तुम्हाला सगळ्या सुविधाही उपलब्ध आहे. स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल आणि भाजीपाला मार्केट. इतकंच नव्हे तर प्राईम लोकेशनवर असून बेस्ट क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन मध्ये आपला हा 2 BHK रो हाऊसेसचा प्रोजेक्ट आहे. 1275 स्क्वेअर फीट मध्ये असलेल्या आपल्या 2 BHK रो हाऊसची किंमत 47 लाख रुपये आणि बाकीचा खर्च हा वेगळा आहे. तरी अधिक माहिती आणि साईट व्हिजिटसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. थँक्यू फॉर वॉचिंग अस.